युवा रंगामध्ये आलेल्या युवतींविषयी तुम्ही काय सांगाल? आपण बघतोय की जसं आपल्या भारतामध्ये प्रतिभाताई पाटलांपर्यंत प्रेसिडेंटपर्यंत आपली वुमेन तिथपर्यंत पोचली आहे, तर इथे पण गर्ल्स बघायला गेले तर त्यांची संख्या पण खूप जास्त आहे। 700 ते 800च्या वरती गर्ल्स पार्टिसिपेट्स आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सर्व याच्यामध्ये जल्लोषाने सहभाग घेत आहे। असं नाही की फक्त डान्स सॉन्ग वगैरे, तर वक्तृत्व वादविवादमध्ये पण मुलींची संख्या खूप जास्त दिसून येते। आणि काल एक डान्स झाला, त्याच्यामध्ये सर्व मुलींनी काठीवर उभे राहून डान्स केला, ते अतिशय उत्तम डान्स केला आणि त्यांनी दाखवून दिलं की स्त्री शक्ती नेमकं काय करू शकते त्याच्या ह्याच्याने। आणि मुलींचे जर असं बोलायला गेलं तर जसं मुलांच्या हॉस्टेलमधून आवाज येतो डान्सचा वगैरे, तर आमच्या हॉस्टेलमधून जास्त आवाज येतो। इकडे तरी 11 वाजेला संपतो, पण तिकडे आम्ही 1-1 वाजेपर्यंत डान्स करतोय। आणि नेमकं या कॉलेजने खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं की सर्वेचे सर्व ऑल गर्ल्स एकाच हॉस्टेलमध्ये त्यांनी सर्वांना ठेवलं आहे, ज्याच्या कारणाने युनिटी दिसते। ऑल मुलींची एकमेकांशी ओळख होते, एकमेकांविषयी माहिती पडते, नॉलेज एक्सचेंज होते सर्व, आणि नेमकं धूम आणि धमाल करायला भेटतं आहे। जसं म्हणजे मुलींना म्हणजे एक कॉलेजमध्ये कसं थोडंफार बंधन वगैरे असतं, तर इकडे काहीच बंधन नाही आहे। म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्याने पूर्णपणे एन्जॉय करतोय आणि फुल युवा रंगाचा मजा लुटतोय। धन्यवाद।